सकाळ सकाळी मस्त आम्हाला डाळिंबाचं जे काय बॉक्स आहे ते भेटलेलं आहे. इथे एक दादा आहे, त्यांच्या घरी आहे डाळिंब. पाठीमागच्या वेळेस पण भेटलेलं, पण इतके नव्हते कारण ती पहिला काय म्हणतात ग मम्मी, अजून चालू नव्हतं अजून तसलं काढायला. ओ माय गॉड, कसलेला आलायत मम्मी. आता आम्ही ह्याच्यावर मस्त ताव मारणार आहे. हे काय झालेलं पुन्हा चट्ट पडते साक्षी. असल डाळिंब तुला बागेतनं सचिन दादाशिवाय कुठं मिळायला लागलेत. मग काय तर बघा तुम्ही कलर. नको बाबा, नजर लागायची त्याच्या ह्याला. बाग चांगली गेली त्याच्या वर्षी. तुझं वाटण्यातच जाते निम्मी बाग. हो एव्हरीवन, तर आज मी असं ठरवलंय की नाश्त्याला मस्त सँडविच करूया. सो चला, एवढे इंग्रेडियंट्स लागणार आहेत, ज्याच्यामध्ये आहे टोमॅटो, कांदा, काकडी ऑप्शनल आहे, तुमच्याजवळ असेल तर तुम्ही वापरा, नसेल तर नाही. हे आहे चिली फ्लेक्स, हे आहे चीज. तुम्ही मॉझरेला पण यूज करू शकता, पण मी सिम्पलवाला यूज करते. नंतर हे आहे टोमॅटो कॅचअप आणि हे आहे रेड चिली सॉस, ती म्हणजे बटर, किंवा तुम्ही तूप पण यूज करू शकता. ते कसं करायचं मी तोपर्यंत बटर फ्रीजमध्ये ठेवते. तर तुम्ही पॅन यूज करू शकता किंवा तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तर ते यूज करू शकता. आमच्याकडे आहे, पण मी एक एक कधी करत बसू, त्यामुळे मी पॅन यूज करते आणि त्याला एक सोबत 4 होऊन जाते. ते पहिल्यांदा गरम व्हायला ठेवते तवा, आणि मी तुम्हाला सांगते स्टफिंग कसं करायचं. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तशी काही गडबड नाही होणार, कारण की अशा गोष्टी माझी बिलकुल गडबड नाही होत. ही माझी फेवरेट गोष्टी आहेत, सँडविच तयार करणं, पिझ्झा तयार करणं, केक तयार करणं. जर तुम्हाला पिझ्झाची रेसिपी पाहिजे असेल तर मी अगोदर बनवलाय पिझ्झा, असं तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि हा मिल्क ब्रेड आणलाय, पण तुम्ही सँडविच ब्रेड पण यूज करू शकता, किंवा हा पण आपला साधावाला पण ब्रेड यूज करू शकता. कारण की हे पप्पानी चहासोबत खायला आणले होते, पण आता आम्ही विचार केला की करूया आपण सँडविच. खूप दिवस झालं खाल्लं पण नाही आम्ही, त्यामुळे. तर पहिल्यांदा घ्यायचं आहे ब्रेड, ठीक आहे. आणि तुम्ही हे काट नका काढू, कारण की रेस्टॉरंटमध्ये छान दिसावं म्हणून काढतात, बस आपण नाही काढायचं, एवढं काही गरज नाही आहे काढण्याची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करायचं थोडं टोमॅटो कॅचअप, आणि रेड चिली सॉस नाही यूज केला तरी चालेल, एवढं काही नाही आहे. देन तुम्ही चीज ॲड करा त्याच्यात. म्हणजे खाली पण चीज आणि वरती पण चीज, म्हणजे चीजचा जो फ्लेवर आहे तो छान आहे. जर तुम्ही नुसतं वरती टाकलं तर मग ते कुठं चीज कुठं नाही असं होणार, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला जे आपण व्हेजीस कापलेले आहेत ते टाकायचं. आणि तुम्हाला जसा शेप पाहिजे तुम्ही तसं कापू शकता. देन हा काकडी पण टाकायची. देन चिली फ्लेक्स, तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढं. आणि हा जो स्क्वेअर राहिला तो आहे असा आपण याच्यावरती टाकायचा, म्हणजे तो अच्छासे म्हणजे चांगला मेल्ट होतो. देन हा आपण ह्याच्यावर असं असा स्टफ तयार करायचा, ठीक आहे. आता असं मी तयार करून घेते आणि सगळं सोबत एकदा. आता माझे 3 सँडविचेस रेडी आहेत, तर मी त्यांना आता फ्राय करून घेते. त्यासाठी पहिल्यांदा म्हणजे बटर ऑप्शनल आहे, तुम्ही तूप यूज करू शकता. बटर,
नंतर थोडंसं प्रेशर अप्लाय करायचं म्हणजे ते ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजायचे, जास्त पण नका भाजू, नाही तर करपल. हे जे रेडी आहेत हे थोडंसं राहिलं त्यामुळे आता आम्ही टेस्टिंगला घेतलेलं आहे. आणि इथं मस्त गरम गरम चहा पण रेडी होतोय. आजचा संध्याकाळचा प्लॅन थोडासा वेगळा आहे, कारण की आज आम्ही दोघीच घरात आहोत. तर म्हटलं काहीतरी चटपट तयार करूया जे थोडक्यात उरकेल. तर आम्ही आज बनवणार आहोत रसम राईस. तर त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते तुम्हाला सांगते. कांदा आणि टोमॅटो चॉप करून घेतलेलं आहे. आता इथं पहिल्यांदा कुकर ठेवायचं आहे. तर मी इथं कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता तूप घालायचं आहे. तूप बघा किती घट्ट झाले, मेणासारखं. तर जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. तर मी तूप टाकलंय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा टाकायची मोहरी, देन त्याच्यामध्ये टाकायचा जिरा, नंतर टाकायची बेडगी मिरची. आता टाकूयात त्याच्यामध्ये कांदा. मी पण पहिल्यांदा ट्राय करते अशी काही म्हणजे रसम राईस टाईप. सो लेट्स सी कशी होतीये. हां, आणि इथं मी हे पण केलंय, काय म्हणतात त्याला, चिंच पण भिजत ठेवली आहे, ते पण ठेवायचे भिजत. हा आहे घरचा मसाला, देन रेड चिली पावडर, गरम मसाला, त्यामध्ये खडे मसाले पण ऍड करायचे. तर हे आहे आपलं तमालपत्र, दालचिनी, 2 लवंग आणि काळी मिरी. मला इतकं कळालंय की मी जेव्हा कुठला एखादा स्वयंपाक बघून करते तर आपण व्यवस्थित करू शकतो. सो आता इथून थोडं साधा स्वयंपाक जरी असेल तर मी बघून करणार आहे. मम्मी जेव्हा माझ्यासोबत नसेल तेव्हा, नाहीतर कालच्या सारखा प्रकार होतोय मग. बट इट्स ओके. त्याच्यामध्ये टोमॅटो थोडंसं त्याला मिक्स करायचं. आणि जी हळद आहे ती मी लास्टला ऍड करणार आहे, कारण की मम्मी म्हणते की जर हळद लवकर टाकली तर ती करपते. आणि त्यासाठी मी आता जेव्हा टोमॅटो माझं व्यवस्थित होईल तेव्हा मग मी ऍड करते हळद. आता ही जी आपण इमली घेतली आहे तर त्याला मस्त बारीक करूया. साऊथ इंडियन खाणं हे खट्ट्याशिवाय अपूर्ण आहे, कारण की त्यांच्या प्रत्येक जेवणामध्ये आंबटपणा असतो, जसं की गुजराती खाण्यात गोडपणा असतो. सो तसं. आणि महाराष्ट्रीयन खाण्यात तिखटपणा असतो. तर आता इथं आपली इमलीचं पाणी सुद्धा रेडी झालंय. आता आपण इमलीचं पाणी ऍड करू. तुम्हाला किती आंबट पाहिजे त्याच्यावरून बघा. मी तर थोडंच केलंय. ह्याच्यामध्ये आता मी हळदी पण ऍड केलेली आहे. आता जे हे आपण राईस आणि डाळ जी भिजत घातलेली ती आता ह्याच्यामध्ये आपण पाण्यासोबत ऍड करूया. नमक ऍड करते त्यात. आणि आता कुकर लाव त्याला. आणि ते पाणी ठेवलेस काय तसंच? जास्त आंबट होईल ग मग. हो दे की, मग काय होतं त्याला. टाक मग. रसम हेच लागतं की थोडंसं आंबटच लागतं. टाक मग सगळं. डन. तर इथं कुकर वगैरे सगळं लावून झालेलं आहे. मी कुकरमध्ये पहिल्यांदा केलंय, त्यामुळे मम्मीला म्हणलं येऊन पाणी आणि नमक तू बघ आणि ते लावून व्यवस्थित करून ठेव, नाहीतर कालच्या सारखी गंमत. पण इथून पुढे ठरवलं आता जे पण काय करेन ती बघून करेन, जेव्हा मम्मी नसते सोबत. मम्मी असते तेव्हा माझा एकदम भारी स्वयंपाक होतोय ना मम्मी. तर आता जेव्हा ते रेडी होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते. काय काय भूक लागले. चला या 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 या.
मस्त रसम राईस आणि आपलं लोणचं रेडी आहे खाण्यासाठी. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की आमचा रसम राईस कसा झालाय, ते पण आपल्या मस्त लोणच्या सोबत. नक्की ट्राय करून बघा.